जय भीम, जय शिवराय. मी सौ कांचन अमोल जावळे. माझं शिक्षण BCom कंप्लीट आहे पुणे युनिव्हर्सिटीमधून आणि मला पहिल्यापासूनच समाजसेवेची आवड आहे. आमचे स्वर्गीय कोंडिबा तुकाराम जावळे यांचा रोड ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली होती. त्यावेळेस आम्हाला ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध नव्हती. माझे मिस्टर अमोल भास्कर जावळे यांनी आपल्या थेरगाव प्रभागासाठी 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा ही अवेलेबल करून दिलेली आहे. गेले 5 वर्ष आपली ॲम्ब्युलन्स सेवा ही थेरगाव हॉस्पिटलसाठी विनामूल्य आपण देत आहोत. आताच तुम्ही मला प्रेम, आनंद आणि सपोर्ट पुढेही असू द्या. आम्ही देखील तुमच्या बरोबर आहोत आणि तुमच्या ज्या मनोकामना, इच्छा, सगळ्या आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण होत. कांचनताईचे उपक्रमालाही मी शुभेच्छा देतो. मला आताच त्यांनी सांगितलं की आणखी 5 दिवस वाढवले, कदाचित आणखी काही लोकांची, नागरिकांची काही स्वप्न अपूर्ण राहिले ते पूर्ण करण्याची संधी 5 दिवसांची वाढलेली. माझे पुरस्कार म्हणताल तर माझ्याकडे आता सध्या स्त्री शक्ती सन्मान म्हणा किंवा समाजसेविका म्हणा आणि स्वराज्य रक्षक हा एक पुरस्कार दिला आहे त्यांनी. मला न देता माझ्या कामाला आणि माझ्या कार्याला पुरस्कार दिलेत. नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहताय सिटी प्लस मराठी. सिटी प्लस मराठीच्या हॅलो नगरसेवक कार्यक्रमात मी आपलं प्रथम स्वागत करतो. आज आपण प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणुकीला इच्छुक असणाऱ्या सौ कांचन जावळे यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई नमस्ते. नमस्ते. काही सांगाल ताई, आपण निवडणुकीला सामोरं जात आहे, एकंदरीत आपला पहिला परिचय करून द्या आणि त्याच्यानंतर आपण रीतसर सविस्तर चर्चा करूया. जय भीम, जय शिवराय. मी सौ कांचन अमोल जावळे. माझं शिक्षण BCom कंप्लीट आहे पुणे युनिव्हर्सिटीमधून आणि मला पहिल्यापासूनच समाजसेवेची आवड आहे. त्यामुळे मी आता राजकारणात येत आहे. बरं ताई, आपला राजकीय प्रवास एकंदरीत कसा, काय सांगाल? राजकीय प्रवास हा म्हणजे मी मुद्दाम ठरवून नाही केला तर माझ्याकडनं घडत गेला. महाविद्यालय च्या वेळेसच महाविद्यालयामध्ये असतानाच मला आवड होती, पण ती आवड मला आता इथे त्याची निर्माण होईल असं वाटलं नव्हतं. महाविद्यालयानंतर माझे लग्न झाल्यानंतर माझे सासरे ते बुद्ध विहाराच्या मार्फत समाजकारण करत होते आणि माझे मिस्टर अमोल भास्कर जावळे हे स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 2013 पासून काम करत होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आज मी समाजकारणात पाऊल ठेवला आहे. बरं ताई, आपल्याला या अगोदर बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे, म्हणजे काय कशा पद्धतीचे ते पुरस्कार होते? आणि माझे पुरस्कार म्हणताल तर माझ्याकडे आता सध्या कोणतंही पद नसताना मी समाजकारणात जी माझी देणगी आहे त्या कार्याला त्यांनी पुरस्कार दिलेत. मला न देता माझ्या कामाला आणि माझ्या कार्याला पुरस्कार दिलेत. स्त्री शक्ती सन्मान म्हणा किंवा समाजसेविका म्हणा आणि स्वराज्य रक्षक हा एक पुरस्कार दिला आहे त्यांनी, स्त्री शक्ती सन्मानाचा. आपण नगरसेवक नसताना देखील प्रभागातल्या लोकांसाठी 24 तास अवेलेबल असता, काय एखादा त्याच्यातला अनुभव सांगा? आमचे स्वर्गीय कोंडिबा तुकाराम जावळे यांचा रोड ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली होती. त्यावेळेस आम्हाला ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध नव्हती. त्या पार्श्वभूमीत माझे मिस्टर अमोल भास्कर जावळे यांनी आपल्या थेरगाव प्रभागासाठी 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा ही अवेलेबल करून दिलेली आहे. गेले 5 वर्ष आपली ॲम्ब्युलन्स सेवा ही थेरगाव हॉस्पिटलसाठी विनामूल्य आपण देत आहोत. आणि असंच एखादा काय अनुभव सांगाल? प्रभागातला एखादा प्रश्न आहे आणि तो तुम्ही सॉल्व्ह केलाय? आपल्या आता उन्हाळ्यामध्ये पाण्याचे हाल होत होते नागरिकांचे, तेव्हा टँकर आणून देणे, त्यांना पाण्याची सोय करून देणे हे एका फोनवर आपल्याकडनं होत होतं. एखादा काय प्रभागातला तुम्ही काम केलंय ना, असा एखादा काय अनुभव? आता 2-3 दिवसापूर्वी ओम हार्डवेअर जवळ केबल जळाली होती आणि ती केबल 7 ते 8 फूट खाली होती जमिनीत. मला फोन आला रात्री 10 वाजता
की ताई GCP हवाय, आपली केबल जळाली आहे, लोकांचे लाईटिंगचे प्रॉब्लेम झालेत, तर मी स्वतः GCP पाठवून, माझं मनुष्यबळ पाठवून, यंत्रणा लावून पहाटे 3 वाजेपर्यंत काम करून घेतलं बरं आणि लाईट केबल पुन्हा जोडून घेतली. बरं. तो त्या नागरिकांचा जो प्रश्न आहे तो एकदम क्लिअर झाला, सॉल्व्ह झाला. ओके. ताई, तुमच्या दृष्टीने तुमचा प्रभाग कसा असावा? विजन माझे ग्रीन थेरगाव बरं आणि वयोवृद्धांसाठी आरोग्य सेवा, बरं लहान मुलांसाठी व्यायामासाठी गार्डन वगैरे, जेणेकरून तिन्ही पिढी एकत्र एका ठिकाणी बरं जमा होईल. बरं. ताई, तुम्ही नगरसेवक झालाच तर प्रथम प्राधान्य कोणत्या तुमच्या मुद्द्यांना असेल, काय सांगाल? सगळ्यात पहिलं माझ्या प्रभागातील लोकांना म्हणा किंवा मला प्रॉपर्टी कार्ड कसं लवकरात लवकर मिळेल हे मी बघणार आहे, कारण की माझं घर आणि बुद्धविहार त्याच भागात येते आणि मी त्या समस्येतनं जातीये, त्यामुळे त्यांचं दुःख मला कळत आहे. प्रॉपर्टी कार्डसाठी मी पहिलं प्राधान्य देणार आहे. त्याच्यानंतर पुढं अजून बरेच काय काय मुद्दे आहेत, काय सांगाल? चौकात CCTV लावणे किंवा आपल्या स्त्रियांसाठी स्वच्छतागृह हे महत्वाचा मुद्दा आहे, जो आपल्या प्रभागात नाहीये, तर तो उपलब्ध करून देणे. अजून खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी मैदानांचं विस्तरणकरण. वाहतुकीची खूप मोठी समस्या आहे ताई या भागामध्ये, त्याच्यावरती तुम्ही कसं नियोजन करणार आहात? वाहतूक कोंडी ही समस्या दूर करणे, नंतर बचत गटांच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय करून सक्षमीकरण कसं करता येईल याला मी प्राधान्य देणार आहे. आणि आपल्या महिलांसाठी योगा सेंटर नाही आहे आपल्या प्रभागात, तो मिळवून देण्याचा माझा पहिला उद्देश असणार आहे. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी एकदम मनमोकळ्या पद्धतीने संवाद साधला. आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.